तर हाय गाईज, मी आज तुम्हाला दाखवणार आहे आमचा ऊस तर किती एकर आहे. तर चला मी दाखवते. गेल्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं किती एकर ऊस आहे, मी दाखवते. तर आता दिवस मावळलेला आहे आणि ऊनही कमी झालेलं आहे. तर म्हणलं आता चला तुम्हाला दाखवावं आमचा ऊस किती एकर आहे. तर चला दाखवते आमचा ऊस किती एकर आहे. तर आमचा ऊस आहे का नाही पूर्ण 8 एकर आहे. आता तुम्हाला दाखवते 8 एकर ऊस आमचा. हे पहा, पूर्ण 8 एकर ऊस आहे आमचा. म्हटलं तर तुम्हाला दाखवावं आता ऊस किती एकर आहे आमचा. आता गेल्या एपिसोडमध्ये ते दाखवलं होतं. खूप दिवस झालं शाळेला सुट्टीच पडली नव्हती ना, आज गुढीपाडवा सुट्टी म्हणून म्हटलं आता तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवावं. तिकडे माझे पप्पा ते येत आहेत. तर आता व्हिडिओ काढण्याची खुशखबरी ही की आम्ही आहे का नाही आता खाली यायला लागलेलो राहणार. तर माझी मम्मी म्हणली जा त्यांना दाखवतो. गेल्या एपिसोडमध्ये त्यांना म्हणले होतेच की किती एकर ऊस आहे ती दाखवते. तर कशासाठी लावलेलं आहे हे तर माझ्या पप्पाला माहीत आहे. तर मग मी हे तर नाही सांगू शकत. मग किती एकर ऊस आहे हे तर सांगितलेलं आहे मला. तर आता माझी मम्मी येईल तर तुम्हाला त्याला दाखवते माझी मम्मी. आणि हे पहा तिकडे माझे पप्पा जवळ ते लागलेले आहेत. आता तुम्हाला दाखवते माझे पप्पा. हे पहा इकडे लागले, तिकडे पप्पा माझे आहेत आणि ते हे करत. हे पहा मित्रांनो माझे पप्पा ये लागलेले आहेत. तिकडे गाणे म्हणायला चालू आहेत आणि हे ऊस आहे. माझी मम्मी पण ये लागलेली आहे मागनं. काय म्हणतात काय म्हणते तर बघा. माझे पप्पा माझ्या मम्मीला विचारत आहेत. पहा हे माझे पप्पा आहेत. तर गाईज कसं वाटलं माझा मिनीसा ब्लॉग आता तुम्हाला दाखवते मी. तिथे ती झाडाचा डिंक होतो खूप जास्त पडतो. आज आलेला आहे का नाही तर हे तर मला माहीत नाही आहे. पण त्याला मी दाखवा म्हणलं तुम्हाला एक झाडाचा डिंक पडतो रोजच पडतो. मी कालही बघितलं त्या झाडाचा डिंक पडलेला आहे. तर मग त्या झाडाचा डिंक रोज कसा पडतो हे मला कळणं झालं आहे. आणि वास तर त्याचा एवढा कुबट येतो का नाही, छी. मला त्याच्यापाशी गेलं काढू तर खूप वाटतो, पण वास त्याचा इतका कुबट आणि घाण त्याला बघूनच काहीतरी बेकार वाटतेलं आहे. हे काय असते मला बघावं लागेल आता. हां माझा भाव आलेला. तर गाईज आता हे पहा इकडे मी आलेलं आहे रानात आमच्या. आणि ऊन हे खूप जास्त झालं आहे. आणि माझं पप्पा आता घरी चालणार होतं पण आता ऊस बघायला माघारी लागलेले आहेत. तर आता ड्रॉप ती टाकलेली आहे. ड्रीप म्हणतात ड्रीप, पण मी ड्रॉपच म्हणलेली आहे. आणि तोंडातून कधी कधी निघतं ना, म्हणून आता चला मी आलेले आहे त्या झाडापाशी. मला बघू आपण ते. हे पहा हे झाड आहे, किती डिंक निघतो ना रोज ह्याच्यातून. आज ही डबल निघलेली आहे. मी काल काटकीनं काढलं होतं वास येतो आज म्हणून, तरीही हाताला थोडंसं लागलंच. मी इकडच्या साईडला येते तोपर्यंत तुम्ही हा बघा. हा पहा आमचा ऊस. माझी बहीण आहे. गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं माझी बहीण. हां तर हे पहा आलेले आहे मी. तर ही किती हे पहा कालच मी काढलं होतं ह्याचं. किती भारी असं वाटतंय ना, पण भारीच्या नावानं बोंबच आहे ह्याची. हे पहा बघा वास तर तुम्हाला येणार नाही, पण मी सांगते खरं तुमच्या घरी पण चिंचेचं झाड असलं तर कधीतरी बघा त्याच्यात ना असलं लिक्विड पडतंच. काय असते हे मी तर ह्याला डिंकच नाव पाडलेलं आहे. आणि मला कळलं ना यार ह्याचं. छी माझ्या हाताला लागलं यार. वास बेकार झार येतोय. हे पहा इथं वाळलेलीही आहे.
तर आजचा मिनी ब्लॉग आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. बाय.